हैदराबाद गॅझेटच्या नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। दसऱ्यापर्यंत हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार प्रमाणपत्रांचं वाटप व्हायला हवं, नाहीतर राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलेला आहे। झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत ते बोलत होते। तर छगन भुजबळांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान मनोज जरांगे धमकीची भाषा करतायत असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। सध्या राज्यामध्ये बळी तो कानपिळी अशा पद्धतीने आरक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय। येवल्याच्या अलिबाबाच्या मागं किंवा जी सरकारमध्ये राहून हे त्रास देतो ना मराठ्याला, 100% त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबाचाच हात आहे। तेव्हा तो एवढ्या येऊन करतो। सरकार तुम्ही चालवताय, सरकार तुमचं आहे फडणवीस साहेब, त्याच्यामुळे तुम्ही सगळा मराठा तोडला। ओबीसीचं भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय, तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही। इतके दूधखुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत। पण आरक्षण पण तर फडणवीसांनीच दिलं ना, बघूत ना अंमलबजावणी होईल ना। तुम्हाला शंका आहे अंमलबजावणी होईल? मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे। आता दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहे, 10-12 मला ते बाकी काय माहित नाही। आम्ही विश्वास ठेवलाय, त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत। इतके दूध खुळे नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा दिखाऊपणा करू शकतात, एवढं सोपं नाही। मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार वाटप झालेली सुरू पाहिजेत, नाहीतर काय? नाहीतर मी महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरून देणार नाही। बड़ी तो कान पिड़ी, जिसके हाथ में लाठी उसकी भैंस, अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठमोठे मोर्चे निघत आहेत। आजच पुन्हा जरांगे पाटलांनी 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका, धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅझेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं। आता हैदराबाद गॅझेटचा अभ्यास आम्ही पण केला, त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे, कोण कुणबी आहे, कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे।